बुलढाण्यात महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। भाजपच्या विजयराज शिंदेंनी आमदार संजय गायकवाडांवर गंभीर आरोप केलाय। गायकवाडांना कोणत्या कामातून कमिशन मिळालं, त्यांनी खरेदी केलेल्या नवीन वाहनांची चौकशी करा, असं विजयराज शिंदेंनी म्हटलंय। तर युतीचा निर्णय स्थानिक पातळीवरच होणार असंही त्यांनी म्हटलंय। ती गाडी निलेश ढवळे या कंत्राटदाराची आहे, ते माझे नातेवाईक आहेत। त्यांनी ती गाडी 100% कर्ज काढून घेतली आहे, असं स्पष्टीकरण संजय गायकवाडांनी दिलं। सध्या बिनडोकासारखं भाषणांमधून सुरू आहे। युती करा, युती करा, युती करा, युती करा, अशी भाषणांमधून कधी युती होत नसते। आणि मी 1.5 कोटीची डिफेंडर आणल्याचं जे बोललं गेलं, ती डिफेंडर तर अजून मला माहिती नाही मी कुठं आणली आणि कुठं ठेवली। पण आज बुलढाण्यात एक डिफेंडर आलेली आहे, एका कॉन्ट्रॅक्टरच्या नावावर आज दाखल झाली आहे। ती डिफेंडर कोणाची आहे आणि कोणत्या कॉन्ट्रॅक्टच्या बाबतीमध्ये ते कमिशन कोणाला मिळालं याचा शोध पत्रकारांनी घ्यावा। त्यांनी आरोप केला, पहिली गोष्ट तर त्यांनी काय हरामाचं कमवून ठेवलं हे कोणाला सांगायची गरज नाही, मी त्याला काही उत्तर देत नाही। पण तो जी गाडी आहे ते निलेश ढवळे हा कंत्राटदाराच्या आधी माझा नातेवाईक आहे आणि माझ्या पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि 1.5 कोटी रुपयाचं कर्ज त्यांनी त्याच्यावर काढलेलं आहे। आणि जी गाडी त्यांनी आधी आम्हाला म्हणजे त्याने लेजेंडर गाडी होती, ती गाडी विकली आणि त्याचं डाऊन पेमेंट घेऊन म्हणजे 100% कर्जावर त्याची ती गाडी आहे। MLAचं सिम्बॉल माझ्या अनेक कार्यकर्त्यांनी टाकलेत। आता जोपर्यंत ते माझ्या मी त्याला म्हटलं जरा डिफेंडर गाडी मला पण आकर्षण होतं, मला पाहू दे जरा दिवळ असतो मला वापरून, मग तेवढे करता सिम्बॉल आहे त्याच्यावर। या कुत्र्याला काय उत्तर द्यायची गरज नाही मला, त्याचे डोकं सोडायचे बाकी अजून। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।